नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय द स काकडे यांची कातळ ही कादंबरी आणि आज भाग 7वा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात कातळ भाग 7वा. रोंग्या आणि त्याची टोळी घोडदौड करतच घारगावचं जंगल तुडवत साकूर मांड्यावरनं येत होती. भूताच्या माळावर त्यांनी सगळ्या हत्यारांची तयारी केली होती. व्यंकटनं सारी रचना सांगितली आणि मग त्याप्रमाणे भावड्याशी सामना करायला ते निघले होते. कुठं वनकुट्याक रस्ता जात होता त्याच बाजूनं भावड्या लूट घेऊन जाणार होता. पुढे जंगलपट्टीतनं रस्ता जात होता. जंगलपट्टी संपताना 2 अरुंद टेकाडांची खिंड लागत होती. खाली खोल दरीतनं रस्ता पिंपळवंडीला जात होता. त्याच खिंडीत भावड्याला गाठायचा होता. मास्तर, आता गावात कोण जाणार? भावड्याची बातमी कळायला नका का? अरे ते म्या करतो की, तू का फुकाफुके मारायला जातो? म्हणजे अरे घारगावची तुला सुपूर्ती माहिती नाही, त्यात भावड्याचा दरोडा. तुझा पार भुगा होईल सापडला तर. बघे रोंग्या, मी व्यंकट मास्तर आहे. या घारगावात तरी मी कुत्र्याच्या मौतीनं मारणार नाही. मी हाती लागल त्याचा मोडदा पाडणार आहे. त्या झेडपीवाल्या जानरावाचं डेडूळच मला फोडायचं आहे बघ. मला भावड्या जिथा मारायचा नाही तर पकडायचा आहे. तर तुला झेडपीवाला जानराव काय केलं रे त्याने तुझं ते सांगन कधीतरी. तुरतास काय बी नको. आता मी घारगावची फेरी मारतो, काय होत आहे ते बघतो. वय पण आता आम्ही काय करू ते सांग की. तू आता फौजदार, जामादार, पोलिसांच्या कपड्याचं पोतं आणलं आहे ना. तुम्ही समदे पोलिसांची कपडी घाला. आता सरळ बंद हो का घ्या. भावड्या गावातनं दरोडा घालून निघाला की मॅच बॉम्ब ठोकील. पोलीस पोलीस तसा भावड्या जाईल गोंधळून. हां, त्याची आणि त्याच्या दरोडेखोरांची जीवासाठी पळापळ सुरू होईल. त्यांचा खजिना घेऊन पाळणारा लाल्या मॅच फरशीनं खाली पाडतो बघ. अरे फरशीनं काम नाही व्हायचं. लाल्या लय भारी सासा नाही. तो तसा फरशीच्या नेमबाजीनं पाडणारा नाही. मग नाही फरशीनं पाडला तर सरळ तू गोळी घाल की. तर मग बांधा मोर्चे. सगळीच पांगली. व्यंकटनं रचना सांगितली. खिंडीच्या बाजूला चांगली दणकेबाज डोकी लावली. जागजागी पोलिसांची बुजगावणी उभी गेली. पोलीस पोलीस म्हणून ओरडण्यासाठी 4-5 जण व्यंकटनं सोबतीला घेतले. त्यांचे घोडे घारगावच्या रोखानं निघाले. घारगावात ते आले तर सगळं सामसूम होतं. आमदार जानरावाच्या वाड्याकडे काही गडबड दिसत नव्हती. त्यांच्या वाड्यापुढची आडवी बांधलेली ट्यूबलाईट फोडलेली नव्हती, म्हणजे त्यांच्यावर दरोडा नव्हता. व्यंकट तसाच मग नदीच्या रोखानं निघाला. पाठोपाठ 4-5 जण जोडीदार. त्या सगळ्यांच्या अंगावर पोलिसांचे कपडे होते. व्यंकटनं चांगलं दाढी मिशांचं जंगल तोंडाला लावलं होतं. तो कोणाला ओळखताही आला नसता. त्याच्याकडे बघितल्यावर तो जिल्ह्याचा बडा पोलीस अंमलदार आहे असंच वाटलं असतं. त्यात त्याची ती रांगडी तब्येत आणि बोलण्याची ऐट. झेडपी जानरावच्या वाड्याकडे गडबड उडाल्याचा आवाज येत होता. भावड्यानं वाडा घेरला होता. वाड्यावरचं बेरड ठाकर त्यांनी तोडलेले दिसत होते. हातपाय तुटल्यामुळे राखणदार विवळत खाली पडलेले दिसत होते. जानरावच्या वाड्याचं दार सताड उघडं होतं. हातात बंदूक घेऊन भावड्या आतल्या चौकात गेला आणि त्याने आवाज दिला, जानराव पुढारी बाहेर ये. माडीवर बसलेले जानराव हातात ग्लास घेऊन दारू तोंडाला लावत होते. तो आवाज ऐकून त्यांच्या हातातला दारूचा ग्लास हिंदकळला. ग्लास खाली टाकूनच ते उठले. माडीच्या खिडकीतनं त्यांनी चौकात बघितलं. तो रांगड्या शरीराचा दरोडेखोर, त्याच्या पाठीमागे त्याचे 5-6 रानदांडगे दरोडेखोर. त्यांना बघता जानराव शेंडाबूड घामाघूम झाले. तोंडाला कोरड पडली. कोण कोण हाय कोण तुम्ही? म्या भावड्या ठाकूर, पिंपळदरीचा राजा. म्हणजे तू भावड्या ठाकूर खरंच? हा, तुम्हा श्रीमंताचा दुश्मन. चल टाक रक्कम. सकाळची ₹1,00,000 बनलं. गप गुमान तिथनं खाली फेक. म्हणजे इथं चौकात यायचंच नाही तू.
तिथनंच खाली ₹1,00,000 बांडलाची काळी बॅग खाली फेक. अरे कोण म्हणतं माझ्याकडे ₹1,00,000 आहेत? कडाडकन आवाज झाला. भावड्यानं हवेत गोळी झाडली होती. जिद्द राहायचं नसन तर सांग. पहिली गोळी इशाऱ्याची झाडली, दुसरी तुझा काळीच फोडून टाकन. भावड्याच्या टोळीतला एक जण म्हणाला. अहो बा झालं, पप्पाची 12 घडी नाही पाहिजे. पडदिशीने लावशील सरळ, वर खडी फोडायला जाईल पार कायमची. पण पैसा नाही ना माझ्याकडं. दुसरी गोळी कडाडकन वाजली. जानरावाच्या खांद्याला ती गोळी चाटून गेली. तिसरी गोळी सुटली. त्या गोळीनं माडीचं झुंबर फोडलं. अरे थांब. जानराव बोंबलला. बोल की फोड रे. किती रुपयात भागल तुझं? लाखाची बंडलं पाहिजे. लाखाची बंडलं? तुम्हाला काय वाटलं रे? म्या फोडारी आहे म्हणून काय पैशाचे टाकसाळ माझ्या वाड्यात पैसे छापती का? लय बडबड करू नको, मतलबाचं बोल फोडारे. 5,000 रुपये घेऊन जा चहा पाणी म्हणून. काय चहा पाणी मागायला आलो का आम्ही? हां, चहा पाणी घ्यायला आम्ही काय पोलीस खात्याची खाकी कुत्री येतोय? पुन्हा आमचा असा अपमान करशील ना, मुडदा पाडल तुझा गोळीनी. जानरावाच्या पुढे विस्कीची हातभर बाटली पडली होती. ताटात कोंबड्याची तंगडी वर होऊन पडलेली होती. विस्की पिता पिता ती तंगडी चावायची होती तर भावड्याने दरोडा घातला. सकाळच्याला बँकेतनं पैसे काढले ना ते पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते माहिती आहे वय? अरे म्हणून तर दरोडा घालायला आलो ना. भावड्यानं सरळ मार्गी आपला इरादा सांगितला. अरे पैसे टाक पहिले, ते खाली समजे. अरे पैसे मी बँकेतनं काढले, पण ते गावात दिलं ना. कोणाला दिले? आमदार जानरावाला. आमदारानंच आम्हाला ही बातमी दिली बरं का. भावड्यानं राजकारणी भाषा केली आणि दात काढले. ते ऐकलं आणि झेडपीवाला जानराव कापलाच. जिल्हा सहकारी बँकेत त्याचं पॅनल यावं म्हणून अपोजिटवाल्यांना फोडण्यासाठी लाखाची बंडलं आणली. ती त्याला आधीच अशीच वाटावी लागत होती. आत्ता पांढऱ्या बागड्या, पैसे देतो का जीव घेऊ? जानरावानं थरथरता हात फोनकडे नेला. पोलिसाला खबर दिली तर तेवढ्यात भावड्या धावतच आत गेला. त्यांनी सरळ जानरावाला गादीवर आडवा केला. लाथेनं ठोकरत म्हणला, काढ चावे. बंदुकीची नळी जानरावाच्या कपाळावर टेकवली होती. एव्हाना वाड्यात दरोड्याची बातमी गेली होती. जानरावाची बायको पोर धावत चौकात यायला लागली तर विंचवागत त्यांना जागेचं दाबून धरलं गेलं. दरोडेखोरांचा हात त्यांच्या थोबाडावर. बाहेर पडणारा आवाज जाग्यावर गप झाला. बायकोला आणि पोरीला धरलं गेलं हे ध्यानात येताच जानरावनं आपली 1,00,000च्या बंडलाची ब्रीफकेस कपाटातनं काढली. भावड्या पुढे टाकली. भावड्यानं बॅग उघडली. लाखाचा खजिना होता. जानराव, हे काय तुझ्या बापाचे पैसे नाहीत, हे तुझ्या हरामीपणाचे पैसे आहेत. तुझ्या बाप कमाईचे पैसे बी काढ आता. म्हणजे तुमच्या वाड्याचा पैसा, ऊस केळी द्राक्षाचा पैसा नाही. त्यो नाही जवळ, त्यो बँकेत आहे. गपे. फाड दिशी भावड्यानं जानरावाच्या थोबाडीत हाणली. अरे खरं सांगतोय भावड्या. आणि दागदागिने? अरे ते बी बँकेत येत लाकरमध्ये. पहिला सांगावा दिला असता तर समजा माल घरात आणून ठेवला असता. अरे जाण्या, तुम्ही चोरांचे बाप आणि एवढं शब्दाला जागणार होय तुम्ही? आमच्यापेक्षा पैशाची लूट तुम्ही करता ज्यादा. गाड्या उडवता, फोडाऱ्याची पांढरी कापडं घालून भाषणं हाणता. म्हणजे तुम्ही देशसेवक. तुमच्या मायला ही दारू ही कोंबडीची तंगडी खाऊन देशसेवा तर आम्ही पण लय बेस करू की रे. झेडपीवाल्या जानरावला बोलायला तोंडच नव्हतं. जाण्या, त्या इंग्रज सरकारपेक्षा तुमच्यासारख्या फोडाऱ्यांनी हा देश लय लोटला बघ. हे लोक तुम्ही गरीब केली. जाऊ दे मरू दे. जेवढी माया जमा केली तेवढी बाहेर काढ चल. अरे पर पुन्हा पची 12 खडी जानराव म्हणायला लागला. भावड्यानं सरळ त्याच्या कंबरड्यातच लाथ घातली. जानराव तसाच खाली कोसळला. असला दणका खाणं त्याला माहीतच नव्हतं. तो खास ठाकरे रानटी दचका. तुझी लग्नाची पोर पळवून नेतो म्या. काय म्हणला? जानरावाचा आवाज एकदम रडका झाला. अरे तो पैसा देत नसशील तर तुझे लाख मोराची पोर नेतो ना. नाही भावड्या, नको. मग काढ पैसा. बायको पोरीचे दागिनं काढ.
जानरावानं सरळ तिजोरीच्या चाव्याच भावड्याच्या हातात दिल्या. लाल्या, भावड्या विजयी स्वरात ओरडला. वाड्यात दरोडा पडला की खजिना पोत्यात भरायचं काम लाल्याचं. लाल्या प्रामाणिक गडी. एक पै इकडची तिकडे करायचं नाही. दागिन्यातला फुटका मणीसुद्धा तो लपवायचा नाही. हातात चाव्या पडताच तो वाड्याच्या तळघराकडे पळाला. वाड्याचा माहितगार गडी सोबत पकडून नेलाच होता. त्या नोकराच्या पाठीला भाल्याचं टोक लावलेलं होतं. गड्यानं सगळं तळघर दाखवलं. चांगला 4-5 लाखांचा बेहिशोबी माल मिळाला. बाकी हिशोबी पैसा सगळा बँकेत. दरोडा मजबूत झाला होता. दागिन्यांची 2 पोती, पैशाच्या नोटांचा 1 गोणपाट. जानराव आणि त्याच्या बायको पोरीला चौकातल्या खांबाला बांधण्यात आलं. वाड्याचा दरवाजा बंद केला गेला. जानराव, त्याची बायको, मुलगी यांची थोबाडं बांधून टाकण्यात आली. त्यांना बांधल्यानं हातपायसुद्धा हलवता येत नव्हते. थोबाड बांधल्यानं वोंबलता येत नव्हतं. भावड्याची लूट सहन न होणारी होती, पण बायको पोरीची आबरू तेवढी लुटली गेली नव्हती. भावडे आणि त्याचे साथीदार एकमेकांना इशारे देत कोठेवण कुट्याच्या रस्त्याला दौडत निघाले आणि आवाज फुटला, अरे पोलीस पोलीस पोलीस. आवाजापाठोपाठ हवेत झाडलेल्या बंदुकीच्या फैरी आणि व्यंकटनं मारलेल्या शिट्ट्या एकच गदारोळ उठाला. त्या अचानक गलबल्यानं भावड्या गोंधळला. त्याचे साथीदार तर गर्भगळीत झाले. त्यात एक गोळी सू सू करत आली आणि एका साथीदाराच्या छातीचा वेध घेऊन गेली. विजेरीचा प्रकाशही अधूनमधून जंगलपट्टीभर गडाबडा लोळायला लागला. असा पोलिसी पाठलाग होईल हे भावड्याला ठाऊकच नव्हतं. घारगावचा जमादार आणि पोलीस दुसऱ्या गावात जाणार आहेत हे माहीत असल्यामुळे तो पोलिसाबाबत उदासीन राहिला होता. पण हे आता अंगाशी आलं होतं. पोलिसांनी पाठलाग केला होता. गोळीबाराच्या फैरीही झडत होत्या. पाठलागाचे पोलीस आपण चकवू, घोडदौडीत मागे सरू या भ्रमात असताना पुढच्या बाजूनही फैरी झडायला लागल्या, शिट्ट्या वाजायला लागल्या. मागून पुढून आपण वेढलोय हे लक्षात येताच भावड्यानं आवाज दिला, अरे पोलिसांनी चकवलंय, आज आपण हातात लागणार त्यांच्या. सरळ खिंडीतनं दौडा, समोर पोलीस आले तर तोडा, घोडं दौडवा, जीव वाचवा, पळा. सगळेच सुसाट सुटले. सगळ्यांच्या पुढे भावड्या होता. त्याच्या पाठोपाठ बाकीचे. सगळ्यात मागे लाल्याचा घोडा होता. त्याच्या घोड्यावर दागिन्यांची पोती तोंड बांधून घोड्याच्या दोन्ही बाजूनं सोडली होती. ती ओझी घेऊन त्याचं घोडं दौडत होतं. व्यंकटनं त्याला बरोबर टिपला. भावड्याला लाल्याची आठवण होत होती, पण थांबून उपयोग नव्हता. त्याला त्याचा जीव महत्त्वाचा होता. तरी तो बाजाला म्हणालाच, अरे लाल्या कुठं आहे? मागं पडलाय का हाय आपल्या सोबतीला? नाही का, आता धावायचं बघा. आपण जगलो वाचलो तर असले 5-50 जानरं लुटू आपण. भावड्याला ते पटलं होतं. पोलिसांच्या हाती लागून मरण्यापेक्षा किंवा त्यांच्या हाती लागून खडी फोडायला जाण्यापेक्षा पळून जाणं महत्त्वाचं. वाऱ्या वादळात वावधानागत भावडे आणि त्याचे साथीदार जीव वाचवण्यासाठी धावत होते. त्यांचे घोडे चौखूर धावत होते, खिंकाळत होते. घोड्यांनाही संकट कळलं असावं. ते जंगलपट्टी पार करत होते. त्यांची नेहमीची खिंड आली तेव्हा रोंगे आणि त्याचे साथीदार तयारीत तिथे दोन्ही बाजूला बसले होते. खाली खोल दरी होती. दरीत बावड्या घुसल्यावर कोणाच्या बापाला ऐकणार नव्हता. हातात अजिबात येणार नव्हता. व्यंकटन 4-5 साथीदारांनी खिंड जवळ येते हे बघताच आपल्या घोड्यांवर खाली रिकिबीतले पाय घोटावर हाणले. हातातले चाबूक फटाफट ओढले. तसे घोडे 4 पायांवर उडाले. लाल्या संगती 2-3 जोडीदार होते. व्यंकटनं सरळ गोळ्या घालायला सांगितलं. लाल्याचे 2 साथीदार गोळ्या पाठीत घेऊन खाली कोसळले. त्या दोघांनंतर तिसरा कंबरेत गोळी बसून घोड्यावरनं उडाला. त्याच्या हातातला लगाम उडाला. एका बाजूनं तो कलंडला. रिकिबीत पाय अडकवून तो घोड्याच्या दौडी संगती फरफटत नेला जात होता. लाल्याला ते दिसत होतं, पण त्याच्याजवळ दरोड्याच्या लुटीचा माल. लाल्या आवाक्यात येताच व्यंकटनं सरळ फरशी फेकली. लाल्याच्या घोड्याच्या मागच्या पायाचा तुकडाच पडला. तरी 3 पायावर घोडा धावायला बघत होता, पण अडखळून तो तसाच पडला. जातिवंत जनावर ते खाली पडताच लाल्या तसाच धावत सुटला. लाल्याच्या घोड्यावरचा दरोड्याचा माल व्यंकटनं आपल्या घोड्यावर घेतला.
भावड्यावर वर्तण केली गेली होती. रोंग्यानं खिंड लढवली होती. भावड्याचे 5-6 जोडीदार त्यांनी पाडले होते. भावड्या गोळीच्या टप्प्यात येऊन सुद्धा त्याच्यावरचा नेम चुकला होता. त्याच्या दंडाला गोळी चाटून गेली होती. भावड्या अवघ्या 7-8 जोडीदारांसह वाचून सुटला होता. व्यंकट तिथे दरोड्याचा माल घोड्यावर घेऊन आला. तो माल बघून रोंग्याच्या डोळ्यात आनंदच मावेना. त्यांनी व्यंकटला प्रेमभरानं मिठी मारली. आत्तापर्यंत त्यांनी एवढा मोठा दरोड्याचा माल मारलेलाच नव्हता. मास्तर चालायचा आता, चालायचा आपल्या त्या खडवाडीला. झुंजू मंजू आईच्या हात आपल्या कारभाऱ्यापुढं हा खजिना टाकायचा. व्यंकटच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. झेडपीवाल्या जानरावाचा रुबाब त्या दरोड्यानं पार सफा झाला होता. त्याच्या बायकोपोरीची आबरू घेतली गेली असती तर. त्याचे डोळे लकाकले, पण त्याचं मास्तरी मन मात्र केविलवाणं झालं. पण त्याच्यातलं दुखावलेलं मन कातळागत होतं. त्याच्यावर काहीही परिणाम नव्हता. भावड्यानं जानरावाची बायको आणि पोर आबरू लुटण्यासाठी न्यायला हवी होती असं त्याचं कातळाचं कठोर मन म्हणायला लागलं. टेकाडवाडीला कारभाऱ्या मारुतीच्या देवळाच्या पटांगणात टेंभा पेटवून हजरच होता. त्याच्यापुढे तो भावड्याच्या लुटीचा माल पडताच त्यानं व्यंकटच्या पराक्रमाची हकीकत ऐकली आणि तो चकितच झाला. व्यंकट मास्तर त्याला एक अवतारी पुरुष वाटला. तो येतो काय आणि एवढ्या मोठ्या दरोडेखोर भावड्यावर हल्ला होतो काय, सगळं अघटित. भावड्या रोंग्याच्या टोळीला पोलिसांची कापडं बघून पळाला. ही योजना आणि डोकं सगळं व्यंकटचं. रोंग्या जर आपल्या नेहमीच्या ठाकरी पद्धतीनं भावड्याला अडवायला गेला असता तर त्यानं रोंग्याची निम्मीच काय पण कदाचित अख्खी टोळी गारद केली असती. पण आज रोंग्या भावड्याची निम्मी टोळी गारद करून आला होता. भावड्याला आता टोळी उभी करायला बराच वेळ लागला असता. त्यात त्याच्या मागे झेडपीवाला जानराव पोलिसी चक्र फिरवणार होताच. भावड्याला त्यासाठी फरारी व्हायची वेळ येणार होती. पोलिसांना चुकवण्यासाठी जंगलपट्टीचा आधार घ्यावा लागणार होता. लाल्यानं खजिना सगळा पोलिसांच्या हवाली केला म्हणून भावड्या पार उघडा पडणार होता. कारभाऱ्याच्या दृष्टीनं भावड्याची दैना उडाली म्हणून आनंद होता, तर व्यंकटच्या दृष्टीनं झेडपीवाला जानराव धुतला गेला म्हणून आनंद होता. सगळ्यांच्याच वाट्याला चांगला पैसा आला होता. सोनं चांदी विकून पैसा मिळणार होता तो वेगळाच. व्यंकटच्या वाट्यालाही 25,000 रुपये आले तेव्हा तर त्याचे पाय जमिनीवर टेकायला तयार नव्हते. टेकाडवाडीची मास्तरकी त्याला फार लाभाची ठरली होती. रोंगे आणि बाकीचे दरोडेखोर आपापल्या डोंगरदऱ्यातल्या खोपट्यात पांगले. व्यंकटनं आपला पैसा कारभाऱ्याकडे ठेवायला दिला. आवश्यक तेवढा पैसा त्यांनी स्वतःजवळ ठेवला. सोनाराकडनं गळ्यात चेन आणि हातातल्या 2 खड्याच्या अंगठ्या तो करून घेणार होता. व्यंकट मारुतीच्या देवळातच झोपला. त्याने तिथेच राहायचं ठरवलं होतं. देवळात एक कडिकुलपाची खोली होती. त्याच खोलीत त्याच्या आधी पळून गेलेल्या 4 मास्तरांपैकी एकाचा बिछानाही होता. तो बिछाना त्याने उलगडला तर तो चांगला कापसाच्या गादीचा बिछाना होता. त्यात उशी आणि 2 सोलापुरी नव्या कोऱ्या चादरी होत्या. ते बघून व्यंकटनं आपलं अंग त्या गादीवाल्याच्या अंथरुणावर टाकलं. अंग टाकताच त्याला सुखाची झोप लागली. दिवस चांगलाच वर आला तेव्हा व्यंकटला कारभाऱ्याने उठवलं. व्यंकट उठला. कारभाऱ्याचा चेहरा जरा चिंतातूर दिसत होता. मास्तर मास्तर घात झाला मास्तर. काय झालं काय? अरे आपला सोन्याचा माल घेऊन पसार झाला. चांदीचा माल तेवढा त्याच्या घरात पाडलाय. काय सांगताय? अरे होय की. त्याने बाप जन्मात कधी एवढी सोनं चांदी बघितली नव्हती. ती बघून त्याची बुद्धी फिरली. चांदीचं काय वाटलं नसेल त्याला, पण सोनं समद पळवलं त्यांनी. नाही पण आता कुठं सापडेल त्यो? नाही तू नका काळजी करू. आई बा ते आहे की खबरे. सोनाराला तो जित्ता नाही ठेवणार. रोंग्या पण त्याच्या मागावर निघणार आहे. कारभाऱ्या तो सोनार जर पोलिसात भेटला तर काय वय की? अरे पोलिसांना 1 किलो सोनं देऊन तो बाकीचं खाऊन टाकल, वर पोलीस संरक्षण मागल. त्या आईला त्या सोनाराचे फितूरच झालं की भडवं. काय समजायला मार्ग नाही राव. पोलिसात तो जानरावच्या दरोड्याचा माल आम्ही भावड्याकडनं लुटलाय असं तर सांगणार नाही ना मास्तर? काय बरळलं तो सोनार त्याचं त्याला माहिती आता. व्यंकटलाही जरा त्या बातमीनं चटका बसला.
जो सोनार कारभाऱ्याच्या नाईकगिरीत प्रामाणिकपणे वागला तोच आता एवढा कसा उलटला? कारभारी आता जपून राहायला पाहिजे आपल्याला. होय की, सोनार हाती लागला तर डोक्यावरची टांगती तलवार बाजूला होईल. तो पोलिसात गेला तर काय खरं नाही. कारभारी तर म्याच जातो तपासाव सोनाराच्या. त्याचं गाव शिन्नर आहे ना. वय पण बायलीच्या घरात नाही सापडणार. मला आणि रॉंग्याला त्याचं घर माहिती आहे. आम्ही त्याच्या घरात तपासायला येऊ हे सुद्धा त्याला कळलं ना. तो असाच कुठल्या तरी मोठ्या शहरात सापडणार. पुणे, मुंबई नाही तर नाशिक, नगरला बी जाईल कदाचित. मग मी आणतो की त्याला शोधून. नाही मास्तर, तू नका जाऊ. त्या सोनाराला शोधाय हायबत्या नाही तर रॉंग्याच पाहिजे. तो आपला सरकारी नोकर आहे, गावची शाळा चालू कर. अरे पण डाग गेलं की दरोड्याचं. 2 पोती दागिनं. सोनारानं समजा इतळलं असेल, सोन्याची बिस्किटं केली असतील, आपल्या पिठीत घालून नेली असतील. होय मास्तर. रॉंग्याला कळलं काय? होय, रॉंग्याला कळलंय. तो सोनार सापडला ना तर रॉंगे त्याचा मुडदा बी जाग्यावर नाही ठेवायचा. हायबत्या बी तसलाच आहे. मी आता सोनार हातात लागला ना सरळ वरती पाठवून देईल त्याला. कारभारी तरी बरं झालं रात्री पैशाची वाटणी केली. वाटणी केली नसती तर कोणीतरी सोनारासारखा डाल्ला मारला असता. मास्तर जाऊ दे, मोरू देतो. लाग आपला कामाला, शाळेला सुरुवात कर. बरं ठीक आहे. कारभारी गेला आणि व्यंकटनं जांभई दिली. तो कापसाच्या गादीवर झोपला होता, पण आता त्याला झोप येणं शक्य नव्हतं. त्याच्या डोक्यात सैतान होतं, भूत होतं. त्यानं सरळ धोतर खांद्यावर टाकलं आणि तो नदीला गेला. नदीकाठी जाताच त्याने इकडे तिकडे बघितलं. जवळपास कोणी दिसत नव्हतं. सोनाराने म्हणे चांदी घरात तशीच ठेवली आणि सोनं घेऊन तो पळाला. व्यंकटनं सूर्याकडे बघितलं. त्याच्यासारखंच ते पिवळं धम्मक सोनं. रोंग्यानं, कारभाऱ्यानं दागिन्यांची पोती सोनाराकडे टाकली. त्यातलं त्यानं सोन्याच्या दागिन्याचं पोतं सोडलं. आत पाटल्या, गोखरं, मोहनमाळ, बोरमाळ, गाठली, पुतळ्या, अंगठ्या, कितीतरी प्रकारचे सोन्याचे दागिने. त्या सोन्याच्या दागिन्यांचं सोनारानं पार पाणी पाणी केलं. ते वितळवलं. नेहमीच्या सरावानं त्यानं त्याची बिस्किटं तयार केली. सोनारासमोर व्यंकट बसला होता. सोनाराला मास्तरची सोबत बरी वाटली. दोघंच आत, बाकी कोणी नाही. बरोबर 110 सोन्याची बिस्किटं झाली होती. ती बिस्किटं बघितली आणि व्यंकटचं डोकं वेगळ्याच कल्पनेनं भरलं. तो बाहेर आला. अजून चांगलं फटाकलं नव्हतं. त्यानं सरळ दाराला कडी लावली आणि सोनाराचं नरडं जाग्यावरच धरलं. व्यंकटच्या हाताची पकडती. सोनाराला तो खूप भारी. सोनारानं तोंड वेडंवाकडं केलं. त्याच्या डोळ्याची बुबुळं बाहेर पडली, पण त्याला ओरडता काही येईना. सोनाराचा श्वासच बंद झाला. त्यांनी हातपाय झाडले, पण सुटका नव्हती. शेवटी सोनारानं मान टाकली तेव्हा व्यंकटनं नरड्यावरची पकड सोडली. सोनार मान टाकून जाग्यावर लवंडला. व्यंकटनं बाहेरचा अंदाज घेतला. कोणी नव्हतं. सोन्याच्या दागिन्यांच्या रिकाम्या पोत्यात त्यानं सोनाराचा मुडदा भरला. ते पोतं घेऊन तो तसाच नदीकडे आला. त्याने टिका वाढला होता. सरळ त्यांनी नदीचा आडबाजूचा भाग निवडला. खणाखण टिकाव चालवून त्यानं 1.5 पुरुष माती उपसली. खड्डा केला आणि त्यात त्यानं सरळ सोनार पोत्यात सकट लोटून दिला. दगड माती त्याने आज सोनारावर नाचून नाचून भरली. वर आणखीन दगड टाकले. एरंडाची लाकडं त्या जागेवर खुपसली. दगडगोटे तिथे आणून टाकले. सोन्याची बिस्किटं त्यानं मग अशीच एका खुणेच्या जागी आपल्या फाटक्या शर्टात गुंडाळून गाडली. मग तो सरळ आपल्या मारुतीच्या देवळातल्या मास्तरसाठी असलेल्या खोलीत येऊन आरामात पहुडला होता. आणि सकाळी कारभारी त्याला उठवून सांगत होता, मास्तर घात झाला. आपला सोनार सोन्याचा माल घेऊन पसार झाला. चांदीचा माल तेवढा ठेवला. व्यंकट बेरकीपणानं पचदिशीत थुंकला. दात विचकत तो मनाशी म्हणाला, या जगात असं वागल्या बिगर किंमत आहे का कोणाला? माझं जगणं हराम करणारं हे जग, आता या जगाकडे मी नीट बघितल्या बिगर काय राहत नाही. कारभारी, मी जाऊ का तपासो सोनाच्या? त्याचं गाव शिन्नर आहे ना. व्यंकट मानभावीपणानं बोलला. तसं बोलल्याखेरीज खरंही नव्हतं. फसवायला तसंच बोलावं लागणार होतं. व्यंकटला कसली पर्वा नव्हती, फिकीर नव्हती. आता तो मालदार झाला होता.
त्याच्याकडे सोन्याची 110 बिस्किटं होती. त्या बिस्किटांना बाजारात नेहमीच चढा भाव मिळणार होता. त्यात कारभाऱ्याकडे त्यांनी ठेवायला दिलेले 25,000. त्यानं स्वतःच्या कपड्या लागत्यासाठी घेतले फक्त 1,000 रुपये. कारभारी चकित झाला होता. पैसे बघताच मास्तर हुरळून गेला नाही. फक्त 1,000 रुपये घेतले. 1,000 रुपये घेऊन व्यंकट थंडपणे म्हणाला होता, कारभारी तुमच्याकडे ठेवा, मला लागतील पैसे तेव्हा तुमच्याकडे मागत जाईन. आपल्यावर विश्वास ठेवणारा हा मास्तर. त्यांनी मास्तरचे हात हातात घेतले. व्यंकटची त्यांनी अनेक रूपं कालपासून बघितली होती. दरोड्याची वार्ता करणारा, रोंग्याला फरशीत लोळवू बघणारा, भावड्याच्या टोळीचा धुव्वा उडवण्याची योजना करणारा, भले भले भादरा, त्यात पोरांना पुस्तकाशिवाय बाकी तालमीचं शिक्षण, हत्यार चालवायचं शिक्षण देणारा. सगळी टेकाडवाडी व्यंकटला आपला भाग्यविधाता मानणार होती. तो नदीकाठानं खाली खाली गेला. शाळा आजच काही उघडायची त्याला घाई नव्हती. त्याला रात्रीचं जागरण होतं. पण ते जागरणाचं काही नव्हतं. आता तो एवढा मालदार असताना त्याला तशी नोकरीची गरजही नव्हती. पण एवढं उगीर वागून जमणारं नव्हतं. टेकाडवाडीच्या डोळ्यावर येणं चांगलं नव्हतं. दुपारी किंवा तिसऱ्या प्रहरी मारुतीचं मंदिर शेणानं सारवून घ्यायचं होतं. त्याची राहती खोली पण चांगली साफ करून घ्यायची होती, सारवून घ्यायची होती. त्यासाठी कोणाला तरी शेण आणायला सांगायचं होतं. व्यंकटला ती नदी खूप आवडली. जंगलपट्टीचं पोट फाडून ती नदी गेलेली दिसत होती. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी ती नदी उन्हाळ्यात मात्र जागोजागी खांडोह पडून भकास वाटत होती. खांडोहाच्या जागी पाणीच पाणी दिसत होतं. जंगलपट्टीतल्या जनावरांनी ते पाणी पिऊन जीव जगवलेला दिसत होता. माणसांनीही तेच केलेलं दिसत होतं. नदीच्या पात्रात मध्यभागी असलेला तो मोठ्या कातळाचा टपरा व्यंकटनं बघितला तेव्हा व्यंकट जाग्यावर थबकला. कातळाचा तो धोंडा मांडी घालून शांत बसला होता. त्याच्या चहूबाजूनं पाणी होतं. पाण्यानं त्याला रिंगण घातलेलं दिसत होतं. नदीकाठची जंगलपट्टी घनदाट वाटत होती. तिच्यातून वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येत होते. उन्हाळा असल्यानं घनदाट जंगलातल्या काही झाडांना चैत्रपालवी फुटलेली दिसत होती. एवढ्या कडक उन्हातसुद्धा त्यांची ती पालवी लहान मुलाच्या पातळ ओठागत लवलवताना दिसत होती. काही लालसर, पिवळसर, गुलाबी रंगाची ती पालवी. कोकिळ पक्ष्याचा आवाज नदीकाठ घुमवून टाकत होता. मधून पावसाचा आर्त आवाज कापत होता. पिवळट लांब पायाच्या टिटव्या टिवटिव करून मधूनच डोहावर उधळत होत्या. माथाडावर चढलेला लाल जर्द सूर्याचा गोळा आगीचं जहर समुद्रमंथनातल्या वासुकी सापागत भडाभड ओकत होता. व्यंकट आपला भरकटत होता. त्याची पावलं पडतच होती. त्याच्या पायात पायताणं नव्हती. अंगात आणि डोक्यावर कारभाऱ्याची पैरण आणि पटका होता. खाली तेवढं त्याचं धोतर. साकूर मांड्याला जाऊन चांगले मास्तरच्या लायक कपडे आणि चपला आणणं भाग होतं. त्यात अंतराय पांघरायला पण सतरंजी, चादर घ्यायला हवी होती. खोलीत स्वतःच्या हातानं जेवण करण्यासाठी स्टोव आणि भांडी घ्यायला हवी होती. ते सगळं घेण्यात त्याच्या 1,000 रुपयाचा मुडदा पाडणार होता. पण आता कितीही पैसा उडवला तरी त्याला त्याचं काही नव्हतं. आपल्या हाती न आटणाऱ्या पैशाचा झरा आलाय असं त्याला वाटत होतं. आणि अचानक त्याला कांताची आठवण आली. अशा वैभवाच्या वेळी कांता जर आपल्याबरोबर असती तर. कांता त्याला आठवली आणि त्याचं शरीर ताठरलं. त्यांनी करकचून ओठ दाबले. दात ओठात रुतले. रक्ताची बारीकशी तार ओठातनं खाली तरळली. झेडपीवाला जानराव त्याच्या नजरेसमोर आला. त्या ढेरपोट्या जानरावाच्या पोटाला शिवाजी महाराजांसारखी वाघनखं लावायला हवी. त्याच्या पोटातली सगळी आतडी उपसून काढायला हवी. नाहीतरी त्याला तसा दणका बसलाच आहे. 4-5 लाखाचा तरी त्याला खड्डा बसलाय. त्याच्या नरड्याला चाप लावल्याखेरीज आपण गप्प बसायचं नाही. ठरवून टाकलं व्यंकटनं. नदीच्या वाळवंटातनं चालताना त्याचं डोकं तसं तापलं होतं. डोईचा पटका त्यांनी काढला होता, काखेत मारला होता. पळसाची पानं तोडून डोक्याला बांधावीत तसा 10-15 पानांचा जोडगा आपल्या तळपायाला बांधावा असा त्याला वाटला. पण ते क्षणभर त्याला तसं काही करावंसं वाटेना. व्यंकटच्या घशाला सोस पडला होता. ओठावर जिबली फिरवून ओठ ओले होत नव्हते. उलट जिबली आतल्या आत ओढल्यागत वाटत होती.
घोडभर तरी पाणी नारड्याखाली सोडावंसं वाटत होतं. पाय वाटेवरची धूळ तो ओलांडून आल्यामुळे पाय तापल्यात तव्यागत झालेले होते. पात्रातली तापती वाळू पायांना ठिणग्यांचे चटके देत होती. त्याचा जीव कळवळला. पण भंगड व्यंकटला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं. त्याला लगेच जाणवलं, आपणही शेंदूर थापलेल्या कातळासारखे झालेलो आहोत. या टेकाडवाडीत आपल्याला त्या शेंद्राच्या कातळासारखे लोक हात जोडणार आहेत, आपल्याला देव मानणार आहेत. खरं म्हणजे आपण काय लायकीचे होत हे आपल्याला माहिती आहे. व्यंकटच्या घशाला सोस पडल्यामुळे तो तसाच अंग थंड करण्यासाठी डोहाकडे पळाला. डोहात चांगल्या मोठ्या घेराचा कातळ पसरलेला होता. पाण्यात न जाऊन आपण कातळावर टेकावं म्हणून त्यांनी पाण्यात पाय टाकला तसा तो जाग्यावर थबकला. तो खांड डोह बराच मोठा होता. सगळ्या नदीतले पाणसर्प तिथे आलेले दिसत होते. त्या कातळाला खाली मोठमोठ्या कपारी असाव्यात हे उघड होतं. पाण्यातले सगळे विरोळे कातळाच्या पाठाडावर ऊन खात सुस्तावून पडले होते. 2-2, 3-3 हात लांबीचे ते काळे काळे डोह पाणसर्प बघताच व्यंकटचं मस्तक आणखीन उलटं फिरलं. आता त्या विरोळ्यांना पाणसर्पांना घाबरायला तो पूर्वीचा शाळा मास्तर व्यंकट नव्हता. ते विरोळे चांगले मनगटा एवढे जाड असूनही त्यांनी हातात सरळ गोटे घेतले. फटाफट कातळावर पडलेल्या विरोळ्यांना नेम धरून मारले. अचानक हल्ला झाला. सुस्तावलेल्या विरोळ्यांची सुस्ती उडाली. त्यातले 1-2 तोंडाकडनं ठेचले गेले. ते तसेच वळवळत पाण्यात जाऊन पडले. तसेच वरच्यावर ते पाण्यावर वळवळायला लागले. बाकीचे विरोळे पाण्यातनं सळसळत खाली कपारीकडे पळाले. वाकड्या चालीचे खेकडे आपली दातेरी अस्त्र फैलावून कातळावर चढले होते. त्यातले 4-5 व्यंकटनं गोटे मारून जायबंदी केले. ज्यांच्या काळ्या डोह कवच्यावर गोटे बसले त्यातलं दूध इकडे तिकडे कातळावर सांडलं गेलं. काहींचा आतला मांसल लगदा बाहेर डोकवायला लागला. पाण्याचा डोह ओलांडून व्यंकट कातळावर चढला होता. पाण्यातनं जाताना व्यंकटला विरोळ्यांची भीती नव्हती. पाणसर्प, विरोळे तसे बिनविषारी, पण पायाचे अंगठे फोडायला बिलंदर सर्प जात. त्यातल्या एखाद्यानं पायाचा अंगठा फोडला तर दंश होणारच होता. त्यानं काही काळ अंथरूण नक्की धरावं लागणार होतं. शेवटी तो सर्पदंश. अंग भैरावल्याखेरी कसं राहणार होतं. सर्वसामान्य माणूस तर सर्पाच्या नुसत्या स्पर्शानंही भेदरट होतो. दंश झालाय असं समजून डोळे पांढरे करतो. व्यंकट कातळासारखा पाषाण हृदयी. त्याला पाणसर्पाच्या दंशानं काहीही होणार नव्हतं. असले सर्प तर हातानं धरून लांब फेकायलाही तो तयार होता. अंगावर फुतकार टाकत येणारे अजगरही तो हात घालून फेकायला तयार होता. फडा आपटणारे सर्प तो मुंगसासारखे खेळवायला तयार झाला होता. व्यंकटनं अंगातले कपडे काढले. सरळ त्या खांड डोहात उडी घेतली. धोत्राच्या आतनं लंगोट होता. तो लंगोटावर आंघोळ करायला लागला. मगाशी फटके बसलेले 2 मोठे विरोळे पाण्यावर तरंगत होते. मरून पडण्याचं चिन्ह अजून नव्हतं. त्यांची शेवटची तडफड चालली होती. त्यातला एक उलटा झाल्यामुळे त्याचा खालचा पांढरा खवल्याचा भाग उन्हात चमकत होता. पाण्याचे सबके मारून व्यंकटनं ते दोन्ही विरोळे डोहाच्या कडेला लावले. ते विरोळे मग तिथेच काठाला स्थिरावले. आंघोळ झाल्यावर व्यंकट कातळावर उभा राहिला. मूळचा तो पैलवान, तालमीत जाऊन तांबड्या मातीत कुस्त्या मारणारा, आखाडे गाजवणारा. त्याचा लंगोट तांबड्या मातीनं रंगून जायचा. सगळं शरीर नेहमीच लाल व्हायचं. त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा तांबडे लाल व्हायचे. तांबड्या मातीत कुस्त्या खेळताना डोक्याचे केस मातीनं पिंगट व्हायचे. केसांच्या तांबड्या गाठी व्हायच्या म्हणून तो केसांचा गोटा करायचा. दाढी मिशा काढून टाकायचा. त्यामुळे तांबड्या मातीचा त्याला त्रास व्हायचा नाही. तांबड्या मातीनं तब्येत कमावली. कुस्त्या मारल्या. पुढे तो मास्तर झाला. तांबडी माती सुटली पण जत्रातनं तो कुस्त्या खेळत राहिला. घरातल्या घरात जोर बैठका मारल्याशिवाय तो कधी जेवला नव्हता. कांता प्रकरण घडलं आणि त्याची तालीम बंद झाली. आता खडकावर व्यंकट लंगोट लावून उभा होता. सगळ्या नदीच्या आसपास त्यांनी बघितलं. त्या जंगलपट्टीत तो एकटाच होता. त्यांनी दंड आणि मांड्या ठोकल्या. नदीचा काठ घुमला. त्यांनी जय बजरंगबली म्हणून पहिली बैठक मारली, दुसरी मारली. 100 बैठका मारून त्याने मग 50 जोर लगावले. त्याला जाणवलं व्यायाम आपल्या अंगवळणाचा तो सहजासहजी विसरला जाणं कठीण.
व्यायाम करून झाल्यावर त्यांनी पुन्हा दंड ठोकले. नदीकाठ चांगला घुमला आणि पाठोपाठ त्याला गुरगुरण्याचा आवाज आला. व्यंकट चरकला. तो गुरगुर आवाज वाघाचा होता. व्यंकट मटकन खाली बसला. नदीकाठची जंगलपट्टी, रानटी प्राण्यांची वर्दळ जंगलपट्टीत त्यांनी रात्रीपासून बघितली होती. आपण एकतर पाण्यातल्या कातळावर आहोत. पाणी पिण्याची ही जागा. एखाद्या वाघाला पाणी प्यायचं असेल म्हणून ही गुरगुर, किंवा आपल्याला त्यांनी इशारासुद्धा दिला असेल. त्यांनी आजूबाजूच्या झाडीत बघितलं पण कोणी दिसलं नाही. नदीकाठची घनदाट जंगलदाडी. एकदम वाघोबा तसा कसा दिसणार होता? व्यंकटनं लंगोट फेडली, धोत्राचा काचा मारला, पैरण अंगात घातली. पाण्यात लंगोट खळबळाटून त्यांनी पिळला आणि डोहाच्या पाण्यातनं तो नदी काठावर आला. लंगोट त्यांनी झटकला आणि त्याला पाठीमागनं उलटा घेतला. त्याच्या नाड्या गळ्याशी बांधल्या. लंगोटाचं शेपूट त्याच्या मागनं पायापर्यंत लोंबलं होतं. उन्हात लंगोट वाळवण्याची त्याची ती नेहमीची पद्धत. नदी काठावरनं तो चालायला लागला तर त्यानं वाघाची गुरगुर जवळून ऐकली. तो जाग्यावर थबकला. सहज त्याने आवाजाच्या रोखानं बघितलं. बिबट्या वाघ जागजागी झाडाच्या खोडाचा वास घेत होता, खोडाला हुंगत होता, मातीचाही वास घेत होता. त्याला हवा तो वास आला की तो आपलं मस्तक त्यात घुसवत होता. ते पाहिलं आणि व्यंकटला कांताची आठवण झाली. हा वाघ मस्तीला आलेल्या वाघिणीचा शोध घेतोय हे नक्की होतं. वाघीण मस्तीला आली की शेपूट उंचावून रात्रभर फिरते आणि आपल्या मस्तीचा सुगंध लघवीच्या रूपानं पसरवते हे व्यंकटला माहिती होतं. नर वाघाला ताबडतोब त्या मस्तीच्या सुगंधाचा शोध लागतो. त्या सुगंधाच्या रोखानं मग तो चाल करत असतो. 2 बिबट्या असतील तर त्या सुगंधाच्या रोखानं दोघे जात असतात, एकमेकांवर गुरगुरत असतात. हा बिबट्या गुरगुरतोय याचा अर्थ दुसरे महाराज सुद्धा इथेच कुठेतरी जवळपास असावेत हे नक्की. पण व्यंकटनं एकच बिबट्या पाहिला. मादी इथेच कुठेतरी जवळपास असावी हा बिबट्या तिलाच शोधत होता. व्यंकट तसाच आज जंगलात आला. त्याला बिबट्याची धुंदी पाहायची होती. त्याच धुंदीत तर तो कांताशी लग्न करून बसला होता. एका झाडाआड असताना व्यंकटनं पुढं बघितलं. मादीनं झाडावरनं खाली उडी घेतली होती. तिच्या समोर तो नर बिबट्या होता. मादी बिबट्याच्या शोधात होती. ती पागल झाली होती. तिचं शेपूट मागणं उंचावलं होतं. ती मस्तीला आली होती. ती चालताना, उडी मारताना कुत्र्यासारखी शेपूट वर करून उभी होती. तिच्या मागे नर बिबट्या पोचला तेव्हा त्यांनी तिला बघितलं. दोघांची नजरानजर होताच मादी नराकडे आली. मागच्या 2 पायावर उभं राहून त्याच्या मस्तकावर पुढचे दोन्ही पंजे टाकले. बिबट्यानं तिची लाडीगोडी बघितली. त्याची मस्ती तिला गमवायची होती. त्यानं आपल्या पंजानं तिच्या चौकावर थपडा मारल्या. तिला ते आवडलं नसावं. ती तशीच पुढे पळाली. नर जाग्यावर थांबला. तिने मातीत उडवलेल्या तिच्या लघवीत त्याला तिची ओळख करून घ्यायची होती, खात्री करून घ्यायची होती. त्यांनी ओल्या मातीला नाक लावून छाती भरून सुगंध घेतला आणि त्यांनी आभाळाकडे मस्तक केलं. जबडा काहीसा हलवला. त्याच्या नाकपुड्या रुंदावल्या, मिशा हलल्या. मस्तीला आलेली जनावरं आभाळाकडे तोंड करून खोलसा श्वास घेऊन आपल्या तोंडाची हालचाल करतात. वरच्या जबड्याचे ओठ वर करून दुमडतात. वाघानं तेच केलं होतं. मादी पूर्ण मस्तीला आलेली होती. नर आपल्या पाळतीवर आलेला आहे. आपल्या अंगकांतीचा मधभरा सुगंध त्याला वेडा करतोय हे ध्यानात येताच तिने त्याला जवळ बोलावण्यासाठी डरकाळी फोडली. ती मस्तीची साद ऐकताच नर बेभान झाला. छलांग मारून तो तिच्याकडे झेपावला. मादी शांतपणे उभी होती. तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. ती स्तब्ध उभी होती. गुरगुरून मग त्याला काहीतरी सांगायला लागली. त्याला तिची भाषा समजत असावी. तो तिला खाली बसायला सांगत होता पण ती खाली बसायला तयार नव्हती. हा वाघ तिच्या रुकाराची वाट बघत होता. तिच्या अंगाच्या मस्तीचा मधभरा वास तो नाकानं हुंगत होता. मादी नराकडे वळून बघत होती. व्यंकट एका झाडाआडून ती जोडी बघत होता. ती जोडी धुंदीत होती म्हणून त्याच्यावर हल्ला करत नव्हती की काय कोणास ठाऊक. त्या जोडीला बघताच व्यंकट चमकला होता. पण त्याने काही अंतरावर असलेल्या एका जवान ठाकरणीला बघितलं आणि आणखीनच चमकला. त्या ठाकरणीच्या डोईवर मोळी होती.
तिच्या कमरेला कोयता होता. कोयत्यानं झाडाच्या वाळल्या फांद्या तोडून तिने मोळी बांधली होती आणि ती मोळी घेऊन ती त्या नरमादीच्या रोखानं येत होती. आपल्या समोर कोण आहे हे तिला माहीतच नव्हतं. बिबट्या नर मादीच्या मागे बसलेला असताना डाव्या बाजूनं एक कोल्हा अचानक उगवला. त्या जोडप्याला बघताच त्याच्या शेपटाचे केस ताठले, लांबुळकं तोंड आकसलं. बिबट्यानं कोल्ह्याला बघितलं आणि त्यांनी त्याच्यावर झेप घेतली. कोल्ह्यानं केवढ्यानं तरी कुई केली. मोळीवाली ठाकरीण भानावर आली. तिने तशीच मोळी टाकली आणि ती तशीच जाग्यावर स्थिरावली. तिच्या डोक्यावरच्या मोळीचा खाली पडून आवाज होताच मादीही बिचकली. ती मादी तिच्या रोखानं बघून गुरगुरली आणि तिने झेप घेतली. एकतर मस्तीला आलेली ती मादी, तिला जवळपास कोणाची उपस्थिती नको होती. ती ठाकरीण हातात कोयता घेऊन सावधच होती. अंगावर आलेल्या मादीपुढे तिचा कोयता चमकला. व्यंकट गप्प बसणं शक्य नव्हतं. तुफानासारखा तो धावत गेला. बगलेचा पटका त्यानं घाईघाई काढला. त्यानं पटक्याच्या शेवाच्या टोकाकडचा भागाचा उपयोग गोफणीसारखा करून सरळ भला मोठा दगड बिबट्या वाघिणीवर फेकला. त्या दगडाचा फटका जब्बर होता. तो जब्बर फटका नेमका मस्तकावर होताच ती केवढ्यानं तरी डरकाळली. दुसरा फत्तर व्यंकटनं टाकला. तशीच ती मागे झाली. सावधगिरी म्हणून ती उंच झालेलं शेपूट खाली करून पळाली आणि ती पळाली म्हणून तिच्या मागे तो नरही पळाला. बिबट्या नाराला मस्तावलेली मादी सोडायची नव्हती. काय कोण ग तू? दिसत नाही वय? ती जवान ठाकरीण बोलली. व्यंकटनं तिला समोरत पाहिलं. कमरेभोवती लुप्पानं पटकूर गुंडाळलेलं होतं. गुडघ्यापर्यंतचं ते पटकूर. अंगात गाठीची लाल जर्द चोळी. तिच्या डोईच्या केसांचा दोन्ही हातात न मावेल एवढा मोठा बुचडा. डोळे काहीसे घारसट. रंग चांगला गोरापान. कपाळावरचं कुंकू घामानं वाहून गेलेलं, त्यामुळं कपाळावरची गोंदलेली तुळस दिसत होती. गालावर, नाकाच्या पोटाशी आणि हनवटीवर निळ्या गोंदणाचे ठिपके होते. दोन्ही हातावर सर्पाची रेखाटन केलेली होती. ती नागिणच दिसत होती. ए यार, काय बघतो रे माकडा? आता तू तर म्हणली ना कोण आहे ते दिसत नाही का, म्हणून तुला बघत होतो. काय शरम नाही वाटत तुला? शरम वय? वाटते की शरम? मग चालतं हो की, का फोडू थोबाड? ठाकरीण गुरमीत म्हणाली. म्हणजे मी तुला वाघापासनं वाचवलं. ए वाघवाले, आम्हाला काय ह्या जंगलात वाघ लांडगं नवीन नाही आहे. या कोयत्यानं त्या वाघिणीचा म्या मुडदाच पाडला असता. तुझी गरज काय र? चल हालीत ना, नेग चाल. एवढं बोलून तीच आपल्या मोळीजवळ गेली. मोळी मोठी होती. तिला एकटीला ती मोळी उचलणं शक्यच नव्हतं.